एखादी मोठी कंपनी असो किंवा कॉलेजचा छोटासा कार्यक्रम, काही गोष्टी एकदम यशस्वी होतात तर काही पार फसतात. यामागे नेमकं काय असतं? तर आज आपण व्यवस्थापनाच्या त्याच मूलभूत कार्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जी खरं तर यशाचा पाया रचतात. कधी विचार केला आहे का की मोठमोठ्या कंपन्या किंवा अगदी आपल्या कॉलेजमधले इव्हेंट्स इतके सुरळीतपणे कसे पार पडतात? यामागे कुठली जादू वगैरे नाहीये, तर एक पद्धतशीर प्रक्रिया आहे, जिला म्हणतात व्यवस्थापन. आणि आज आपण याच प्रक्रियेचं रहस्य उलगडणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी व्यवस्थापन म्हणजे काय हे समजून घेऊ. मग आपण नियोजनापासून सुरुवात करू. त्यानंतर संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन आणि समन्वय, आणि शेवटी नियंत्रणापर्यंत. प्रत्येक टप्प्याचा सखोल आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिला टप्पा. आपण नियोजन, संघटन यांसारख्या कार्यांबद्दल बोलण्याआधी व्यवस्थापन या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे स्पष्ट करून घेऊया. कारण कसं आहे, कोणत्याही गोष्टीचा पाया पक्का असणं खूप महत्वाचं आहे. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर व्यवस्थापन म्हणजे ठरवलेली ध्येय गाठण्यासाठी लोकांच्या आणि इतर साधनांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणं. यात फक्त काम पूर्ण करणं महत्त्वाचं नाहीये, तर ते कमीत कमी वेळेत आणि खर्चात म्हणजेच प्रभावीपणे पूर्ण करणं अपेक्षित आहे. आता वळूया मूळ मुद्द्याकडे. कोणत्याही यशस्वी कामाची सुरुवात होते एका मूलभूत आणि सगळ्यात महत्त्वाच्या कार्याने, आणि ते म्हणजे नियोजन. हाच तो पाया आहे ज्यावर संपूर्ण कामाची इमारत उभी राहते. नियोजन म्हणजे काय? तर एक प्रकारे भविष्याचा नकाशा तयार करणं. आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, त्यासाठी कोणता मार्ग निवडायचा, वाटेत काय काय लागणार आहे, आणि आपल्यासोबत कोण असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच शोधणं म्हणजेच नियोजन. हे समजायला ना, आपल्या वर्गाच्या सहलीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, सहलीला निघण्याआधीच किती गोष्टी ठरवाव्या लागतात. कुठे जायचं, प्रत्येकाकडून किती पैसे घ्यायचे, कोणती तारीख ठरवायची, दिवसभरात काय काय करायचं, हे सगळं म्हणजे नियोजन. याशिवाय सहल यशस्वी होऊच शकत नाही. तर मग नियोजनाचं महत्त्व काय आहे? अहो, नियोजन आपल्याला गोंधळातून स्पष्टतेकडे घेऊन जातं. भविष्यात येणाऱ्या अडचणींचा आधीच विचार केल्यामुळे आपण त्यावर मात करायला तयार असतो आणि आपल्या ध्येयापर्यंतचा मार्ग खूप सोपा होतो. ठीक आहे, तर आपला नकाशा म्हणजेच आपली योजना तयार आहे. पण फक्त नकाशासून भागत नाही, बरोबर? आता आपल्याला त्या प्रवासासाठी लागणारी साधनं आणि माणसं एकत्र जमवावी लागतील. आणि इथेच संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन यांचं काम सुरू होतं. संघटन म्हणजे आपल्या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करणं. मग ते पैसे असोत, आवश्यक साहित्य असो किंवा योग्य माणसं. ह्या टप्प्यामध्ये आपण सर्व संसाधनांना एका ठिकाणी आणतो. परत आपल्या सहलीच्या उदाहरणाकडे येऊया. बस बुक करणं, कॉलेजची परवानगी काढणं, सगळ्यांकडून पैसे गोळा करणं आणि खाण्यापिण्याची सोय करणं, हे सगळं संघटन आहे. याशिवाय आपली योजना फक्त कागदावरच राहिली असती. आता संसाधनांमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटकाकडे येऊया, माणसं. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे फक्त जागा भरणं नाही, तर योग्य कामासाठी योग्य कौशल्य असलेली योग्य व्यक्ती निवडणं. कारण शेवटी माणसंच तर योजनेला प्रत्यक्षात उतरवतात. अगदी आपल्या सहलीच्या उदाहरणासारखं. जसं आपण पझलचा प्रत्येक तुकडा योग्य जागे बसवतो ना, तसंच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार जबाबदारी देणं महत्त्वाचं आहे. कुणी जेवणाची व्यवस्था बघेल तर कुणी कार्यक्रमांची. यामुळे प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम काम करू शकतो. चला, आपली योजना तयार आहे, संसाधनं जमली आहेत आणि टीमसुद्धा नेमली गेलीय. पण आता पुढे काय? आता गरज आहे त्या टीमला योग्य दिशा दाखवण्याची आणि त्यांच्यामध्ये ताळमेळ साधण्याची. आणि इथेच निर्देशन आणि समन्वयाची भूमिका येते. निर्देशन म्हणजे जहाजाच्या कॅप्टनसारखं काम करणं. टीमला काय करायचंय हे स्पष्टपणे सांगणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना प्रेरित करणं, जेणेकरून ते आपलं ध्येय उत्साहाने पूर्ण करतील. आणि समन्वय. समन्वय म्हणजे तो एक अदृश्य पण एकदम मजबूत धागा आहे, जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. म्हणजे बघा, एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये प्रत्येकजण आपापलं वाद्य छान वाजवत असतो, पण जेव्हा कंडक्टर त्या सगळ्यांमध्ये ताळमेळ साधतो, तेव्हाच एक अप्रतिम संगीत तयार होतं. व्यवस्थापनाचे अगदी तसंच आहे. मेरी पार्कर फोलेट यांची ही कल्पना खूपच छान आहे. त्या म्हणतात की समन्वय म्हणजे फक्त एकत्र काम करणं नाही,
तर त्यामुळे एक अशी ऊर्जा तयार होते जी वैयक्तिक प्रयत्नांच्या बेरजेपेक्षा खूप मोठी असते. सोप्या भाषेत सांगायचं तर 1 आणि 1 11 होतात. आता आपण या व्यवस्थापन चक्राच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टक्क्यावर आलो आहोत, नियंत्रण. हे कार्य केवळ प्रक्रिया संपवत नाही, तर पुढच्या वेळी अधिक चांगलं काम करण्यासाठीचा पाया रचतो. नियंत्रण म्हणजे एक प्रकारचा रियालिटी चेक आहे. आपण स्वतःला विचारतो, आपण जे ठरवलं होतं ते साध्य करू शकलो का? यामध्ये आपण आपल्या कामगिरीची तुलना ठरवलेल्या मानकांशी करतो आणि जर काही फरक असेल तर तो का आहे हे शोधून काढतो आणि त्यात सुधारणा करतो. आपल्या सहलीच्या उदाहरणात बघायचं झालं तर आपण ठरवलं होतं की बजेट 10,000 रुपये आहे, पण प्रत्यक्षात खर्च 11,500 रुपये झाला. तर आपण बजेटनुसारच खर्च केला की नाही हे पाहणं, हेच तर नियंत्रण आहे. ही प्रक्रिया आपल्याला एक मौल्यवान फीडबॅक देते. सहलीचा खर्च बजेटपेक्षा जास्त का झाला हे समजल्यावर पुढच्या वेळी नियोजन करताना आपण ती चूक टाळू शकतो. यामुळेच व्यवस्थापन हे एक न संपणारं चक्र आहे, जे सतत सुधारत राहतं. व्यवस्थापनाची ही सगळी कार्य लक्षात ठेवायला सोपी जावीत म्हणून लूथर गिलिक यांनी पॉस्टकॉर्ब हा एक छान शब्द तयार केला आहे. यात नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, अहवाल आणि अंदाजपत्रक या सगळ्याचा समावेश होतो. ही सगळी कार्य कशी एकमेकांशी जोडलेली आहेत हे लक्षात ठेवायचा हा एक प्रभावी मार्ग आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तत्त्व फक्त मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाहीत. ही एक अशी युनिव्हर्सल टूलकिट आहे जी कोणीही वापरू शकतं. मग तो आपला व्यवसाय असो, एखादा कार्यक्रम आयोजित करायचा असो किंवा अगदी आपली वैयक्तिक ध्येय गाठायची असोत. ही एक प्रकारे यशाची गुरुकिल्ली आहे जी कोणालाही वापरता येते. बरं, आता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या 6 कार्यांपैकी कोणतं कार्य प्रत्यक्षात आणणं सर्वात जास्त आव्हानात्मक वाटतं? आणि महत्त्वाचं म्हणजे असं का वाटतं? यावर नक्की विचार करा.